हे जेवढे पण अधिकारी बसलेत ना गोरगरिबांसाठी अजिबात नाहीये. हे फक्त इंडस्ट्रियल एरियासाठी आहे. त्यांचे करोडो रुपये थकले, त्यांना कट होत नाही, काही नाही. फक्त हे काय करतात गोरगरीब लोकांचे 300 400 500 चेरीमिरी असेल ना त्याला म्हणजे समजा 5 तारीख असेल तर त्याच्या 30 तारीखच्या अगोदर आणि बोलायला जाऊन ना ते क्रॉस शब्द देतात की तुम्ही वापरलं, तुम्हाला तुमचं कळायला पाहिजे. तुम्ही म्हणजे क्रॉसच प्रश्न. एकही अधिकारी शिस्तीने बोलत नाही. त्याच्या दुर्माटी भाषा असते. म्हणजे आपण काय करायचं साहेब बघा, या आता सर्वसामान्यांच्या भावना आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत ना. आलं का लक्षात? आपण याच्यापुढे सुधारणा करून द्या. आपल्या सगळ्या लोकांना तुम्ही समजावून सांगा की बघ तक्रारदार आला तर त्याची तक्रारदार समजून घ्या, ती तक्रार व्यवस्थित सोडवा आणि कोणालाही ड्यू डेट दिली आहे त्याच्या अगोदर तुम्ही 1-2 दिवस ठीक आहे ना. मला माहिती आहे की तुमच्याकडे माणसाचा प्रॉब्लेम, तुम्ही 30 तारीख दिली तर 30 तारखेला तुम्ही 1-2 तारखेला त्याच्यावर कारवाई करू शकता. 1-2 दिवस द्या. काहींच्या प्रॉब्लेम असतो, गरीब लोकांचे प्रॉब्लेम असतात, कधी कधी नसतं बिल भरायला. आपण कट टू कट जर हे करायला गेलो तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आपण ते पण समजून घ्यायला पाहिजे. ती अडचण आहे. कधी कधी आपण माणूस म्हणून मानवतावादी थोडं याच्यावर हे केलं गेलं पाहिजे. थोडं या गोष्टी सुटतील, संवाद चांगला पाहिजे साहेब, दुसरं काय नाही. सर, सोनेवली ऑफिसमध्ये कोण ऑफिसर आहे फक्त तेवढं सांगा. 4 ते 5 वेळेला आम्ही लाईव्हला गेलो, एकही अधिकारी नाही. सोनेवलीला कोण आहे? तुम्ही आमचे स्वतः लाईव्ह बघा. कधीच त्या ठिकाणी तुम्ही नव्हतात लाईव्ह. मी स्वतः सुद्धा गेलो, स्वतः लाईव्ह बघा. मिळत नाही. फोन केला तर फोन उचलत नाही. मगाशी मी तुम्हाला बोलतो कधीच होत नाही. प्रत्येक वेळेस फोन आहे ना उचलच होत. आणि सर सोनेवलीचा आपण त्या दिवशी कोणाला फोन लावला? आपण कोणाला फोन लावला त्या दिवशी? मी स्वतः फोन लावला, माझा फोन उचलला गेला. या साहेबांना लावलेलं ना, आता सोनलीलाच लावलेला. त्याच्यानंतर काटकर साहेबांना लावला, त्यानंतर मग पुढे लावला फोन, यांना लावला नंतर तुम्हाला फोन लावला तेव्हा. म्हणजे माझी तक्रार आहे. आमदाराचा फोन उचलत नाही साहेब. त्या दिवशी आम्ही लावले फोन. आमदाराचा फोन उचलत नाही. त्यांच्याकडे मी म्हटलं तर यांचा काय तिथला तुमचा लाईन मॅनला कसे नंबर दिले तुम्ही? तिथला नंबर असेल मग कधी उचलला असेल, मी तुमचीच बाजू घेतली या लोकांना सांगून. किंवा यांचा तिथला यांचा प्रायव्हेट नंबर नसेल. खरंय ना? अरे किती आमदारांचे तर फोन उचला, तेवढं करून ठेवा. सर, 4 ठिकाणी का फिरवतात ते पण विचारा. मी शिक्षण विभाग सोडून कधी लक्ष देत नव्हतो, पण आता मला लक्ष द्यावं लागलंय. तर किमान तुमच्याकडे नंबर असला पाहिजे आमचा सेव. आमदार तू करायला येते की नाही आमदार, त्यावेळेला समजून घेतलं पाहिजे, फोन उचलला पाहिजे. आम्ही काय भेटेत का फोन करायला? काहीतरी अडचण असते ना. याच्या अगोदर कधी माझा फोन आला का तुम्हाला? कधीच नाही आला. आणि मी कधी त्रास देत नाही तुम्हाला. बाकीचे लोक कसे मग तुम्हाला माहिती आहे की नाही आमच्या नगरचे वगैरे अॅग्रेसिव्ह होतात ना, तसं मी तुम्हाला कधीपासून दिसतो का अॅग्रेसिव्ह होत नाही? कधीच नाही. आज ही आपली सामंजस्याची सभा आहे बरोबर नाही साहेब? तुमचा रिस्पेक्ट ठेवून आपण या ठिकाणी तुम्ही कल्चर राहिला. इथे आपल्या लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे. नाही सुटल्या शिवळकर साहेब तर ज्ञानेश्वर मात्र तुम्ही बघितलं असेल रेल्वेचं आंदोलन. मी बघितलं साहेब, तुमच्या जीवनमानाचा प्रश्न होतो. म्हणजे मी फार डेंजर पण आहे, जेवढं शांत आहे तेवढा डेंजर पण आहे. लोकांच्या समस्या आहेत त्या साहेब सुटल्या पाहिजे. हे काय धमकी वगैरे नाहीये, हे मी तुम्हाला सांगतो. आम्ही पण तयार आहे डेमो आणि प्रत्येकाला आता ज्या ज्या तक्रारी साहेब बदलापूरच्या त्या सगळ्या नोट डाऊन करून आपल्या डोक्यामध्ये आणि त्याप्रमाणे कार्यवाही झाली पाहिजे. कोणाला चान्स देऊ नका. आलं का लक्षात? कारण पुन्हा काय होतंय, पुन्हा मग अडचणी निर्माण होतात. आणि माझे नंबर फीड करून घ्या सगळ्यांनी. माझी विनंती, माझा नंबर फीड एम्पायरला कस्टमर्स लोकांना का बोलवलं जातं? म्हणजे काही जर का कोणाचा ग्राहकांचे काही तक्रार असेल, सोनेवली सेक्शनच्या बाबतीत बोलतो, बिल भरायला सोनेवलीला बोलवतात आणि तक्रार असेल तर ते एस3 पार्कच्या समोर एम्पायर जे आहे तिथे कोणतं तुमचं ऑफिस आहे का? तिथे का बोलवलं जातं लोकांना? नाही, तिथे भेटतच नाहीत लोक. नाही, तिथे कोणीच नाही भेटत. सोनवलीच्या ऑफिसमध्ये बोलतात फक्त बिल भरायचं, आणि जर तुमचं मीटर कोणी काढून नेलं असेल तर एम्पायरला जा. मग 3 ठिकाणी का नागरिकांना फिरवलं जातं? लाईटचं बिल भरायला सोनवलीला जायचं. रिकनेक्शनसाठी वगैरे काय होतं, सोनेवली किंवा खरवई दोन्ही पण लोकांना हा विनाकारण छळच आहे. 80 ते 90% ग्राहक ऑनलाईन होतात आणि कलेक्शन सेंटरला फॉरवर्ड पण द्यायचे. तुमचं जर काय एम्पायर आहे ना, एम्पायर जवळ लोकांना सोनेवली जरा कसं शहराच्या बाहेर पडतं. एम्पायर सुद्धा सर बदलापूर आणि अंबरनाथच्या बरोबर मध्यावर पडतं. जर का बदलापूर गावातल्या लोकांना जर यायचं असेल तर ते एका साईडला कमीत कमी 60 रुपये रिक्षाला द्यावे लागतात. 120 रुपयाची रिक्षा फेरी होते. त्यानंतर इथे आल्यानंतर ते काम होईल याची 100% खात्रीच नाही.
हे बघा, अशा प्रकारे shift करताना. ग्राहकांना तुम्ही नाडू नका ना. बघा साहेब, जर का तुम्ही स्वतःला ह्या सामान्य जनतेच्या खुर्चीत बसवा आणि तिथून तुम्ही विचार करा की जर 120 रुपये तुम्हाला एका तक्रारीसाठी जर द्यावे लागणार असतील, 120 रुपये आज गोरगरिबांना, जरी आपण किती मोठे डोलारे सांगत असलो, मजुरी सुद्धा नाही, तेवढी कमाई नाहीये लोकांना 120 रुपये फक्त एका छोट्याशा कामासाठी द्यायला. जर का तुम्ही सोनवलीला आहे तर तुमचं सोनवलीला ठेवा ना. आपण एक मीटिंग करू, हा. बोलून घ्या. आणि आता आपण करूया, आता बराच वेळ झाला, आणि आपण काय दीड दोन असतील तास दोन चार बसलोय. विषय आपण बोलू. आपण अर्ध्या वाजेपासून तुम्ही पण या. ऐका ना, बैठक लावा, तुम्ही मीटिंग घ्या, तुम्ही त्याप्रमाणे ऍक्शन हे द्या ना साहेब. बोलून घेतो पुढचं. ऐका ना, ज्यानंतर तुम्ही पाठीमागचं सगळं आकारणी करताना तसं अपघात विमा लोकांसाठी का नाही करत? म्हणजे समजा उद्या शॉर्ट सर्किट झालं, तर ते काही झालं एक्सपायर, तर ते पण त्याच्या विमा ठेवला पाहिजे ना लोकांसाठी, इन्शुरन्स म्हणून. ते जसं पाठीमागचं तुम्ही कसं आकारता ना तुमच्या विषय महत्वाचा आहे. बरोबर तुम्ही सांगितलं, विषय फार महत्वाचा आहे. विषय मान की माझ्या शाळेचा एक विद्यार्थी, तिथे आपल्याकडचे जे वरचे आहेत ते काय असते ना, एकदम खाली होते. तो ते पत्र्यावर चढला होता, मला आठवतं काय विद्यार्थी वाजला होता विद्यार्थी. अशा काही दुर्घटना जर आपल्याकडे घडल्या तर आपल्याकडनं काहीतरी असं ठेवलं पाहिजे इन्शुरन्स, विमा. त्यांचा पॉईंट बरोबर. आता काय असं सगळ्याच ठिकाणी असं व्हावं असं अपेक्षा नाही, पण समजा घडलं तर तुमच्या कर्मचाऱ्याला तुम्ही देतात. पण समजा एक नागरिक म्हणून जर असं काही घडलं, आपल्या MSMEचा काहीतरी हलगर्जीपणा तिथे दिसतोय, तर त्यावेळेला तिथे विम्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. तर तो माझी तुमच्या आखाड्यात जर नसेल तो तुम्ही वरिष्ठांना सांगा, प्रस्ताव तयार करा. मला त्याकरता माझं पत्र पण मी तो पत्र मला बरोबर. आलं का की अशी अशी मागणी आहे की अशा केसेस घडतातच. अशा केसेस घडल्या की त्यावेळेला बाबा MSME त्याला काय लाभ देता येते का ते बघितलं पाहिजे. आर्थिक मदत, बरोबर आहे का? आर्थिक मदत म्हणजे काय अडचण आहे, अपघात झाला, मृत्यू झाला, याला काय करता येऊ काय शकतो करता येईल? याच्यावर मी तुम्हाला एक पत्र देतो, त्यावर तुम्ही वरिष्ठांना फॉरवर्ड करा. ते निश्चितपणे तुम्ही एखादा प्रोजेक्ट तयार केला ना तर साहेबांचं पत्र चालेल. चला दादा शेवटचं बोला आता काय. मी म्हणत होतो, आता जसं इन्शुरन्सचा त्यांनी सबजेक्ट मानला, जर बेसिकली टेक्निकली जर बोललं झालं, जसं की प्रत्येक काही ठिकाणी शॉर्ट सर्किट हा जो पार्ट होतो, बरोबर का? त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट मध्ये तुमच्या महावितरणकडनं प्रत्येक सोसायटीमध्ये सेफ्टी, जसं सर्किट ब्रेकर असतात तसं इन्स्टॉल करा, जेणेकरून कधी काय शॉर्ट सर्किट पहिला सर्किट जो ब्रेक होईल तो, त्यामुळे सोसायटी सेफ राहील. दुसरा एक गोष्ट, जसं ते डिपॉझिटचं साहेबांनी सांगितलं की सामान्य माणसाला जाऊन तक्रार निवारण करण्यासाठी रिक्षासाठी जो खर्च, याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडनं जर असं होत असेल की तुमचं पर्टिक्युलर ऍप्स बनवा की लोक त्या ऍप्सवर कंप्लेंट आपली दर्ज करते, तुमचा पर्सन डायरेक्ट येऊन ती व्हिजिट करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. तशी असेल ना आपल्याला तक्रारसाठी आहे ना. हा, मग त्याची पण जनजागृती करा ना साहेब, लोकांना कळेल ती. आता शिवळकर साहेब, आपण जनजागृतीसाठी काय पॅम्पलेट तुमच्या असतील तर त्याच्यामध्ये बाबा लोकांच्या काही तक्रारी आहेत त्या या साईडवर कळवा, असं आपल्याकडे आहे का त्याच्यामध्ये? ते पण जरा बघितलं पाहिजे. एक काम करा, एक सोसायटी करता येईल आपल्याला. तुम्ही जे आपण मीटरची केबिन असते की नाही सोसायटीचे, तिथे एक मस्त चिटकून टाका ना की बाबा कोणाला याच्या संदर्भात काही तक्रार असतील या संपर्क नंबरवर संपर्क घ्या. बरोबर की नाही? बरोबर. ते एक बरं होऊन जाईल. ते करा, पण तुम्ही प्राधान्याने करा. आपण पुन्हा याच्यावर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या की नाही. आजची तारीख आहे किती? 20. पुन्हा 20 एप्रिलला आपण भेटणार. बरोबर? हो मी ठरलेलं माझं आहे की आता समजा आज आपण कारवाई केली तर एक महिन्याभरात त्यात काय फरक पडला का आपण करू. तर तुम्ही लगेच आता शिवलकर साहेबांचा नंबर आहे तुमच्याकडे, सुरळकर, मग तुम्ही साहेबांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन साहेब उद्याच या लोकांना पण तुम्ही ताबडतोब तक्रार आहे तिथे सोसायटीमध्ये नवीन मीटर लावा, त्यांची काय तक्रार ते बघा, आणि काय सूचना फलक वगैरे असतील तर तुम्ही सुरू करा आपल्या पद्धतीमध्ये. पहिला कम्पेअर करू दे. आणि बरोबर 20 तारखेला आपण भेटू. साहेबांना वरून तिकडनं कल्याण बोलायची गरज आहे का आपल्याला? आपण 20 एप्रिलला भेटणार पुन्हा. बरोबर आहे की नाही? 20 एप्रिलला आपण पुन्हा भेटणार. आजची बैठक झाली, त्या बैठकीत ज्या काही विषय ठरलेत ते विषय त्या ठिकाणी क्लिअर झाले की आपल्याला समजेल समाधान. बरोबर.